स्वर्गीय खासदार सूर्यभान वहाडणे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात अवयव दानाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे। स्वर्गवासी सूर्यभान वहाडणे फाउंडेशन व शिवराज विजयराव वहाडणे यांच्या संकल्पनेतून अमरधाम येथे या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गवासी सूर्यभान वहाडणे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले आणि अवयव दान जनजागृती अभियानाची औपचारिक सुरुवात करण्यात आली। अमरधाम परिसरात अवयव दानाचे महत्त्व पटवून देणारे फलक लावून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी अवयव दानाचे सामाजिक व मानवीय महत्त्व अधोरेखित केले। एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचे डोळे, हृदय, किडनी, यकृत यांसारखे महत्त्वाचे अवयव दान केल्यास अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते। अवयव दानामुळे एकाच व्यक्तीच्या अवयवांमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात। त्यामुळे समाजात अवयव दानाबाबत जनजागृती वाढवणे आणि त्यासंबंधी असलेले गैरसमज व अंधश्रद्धा दूर करणे अत्यंत गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले। माणूस मेल्यानंतरही आपल्या अवयवांच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात प्रकाश आणू शकतो, हा संदेश देत नागरिकांनी अवयव दानासाठी पुढे यावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। तसेच उपस्थितांनी अवयव दान जनजागृतीची सामूहिक प्रतिज्ञा घेतली। या उपक्रमाचे नगराध्यक्ष पराग संदान यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले असून शहरात या अभियानाचे सर्वत्र स्वागत होत आहे। अवयव दानाच्या संख्येत वाढ व्हावी आणि समाजात मानवतेचा संदेश पोहोचावा या उद्देशाने हे जनजागृती अभियान राबवण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले। यावेळी नगराध्यक्ष पराग संदान, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, पत्रकार डॉक्टर हिरालाल महानुभाव, गटनेते प्रसाद आढाव, नगरसेवक कालो अप्पा आव्हाड, डॉक्टर गावित्रे, रामदास खैरे, प्रमोद पाटील, प्रभाकर वाणी, योगेश जोबणपुत्रा, किरण थोरात, किरण पारिक, कोसंदल, विजय जोशी, सुनील गोखले, सुकेश कांगोने, खिजार शेख, भैया तिवारी, रक्ताटे, गणेश शिंदे, भांगे, संजय वायखिंडे, कलविंदर दडियाल, ओमकार वहाडणे, वाणी, अर्जुन मोरे, निलेश साळुंके, शिवराज वहाडणे यांच्यासह स्वर्गवासी सूर्यभान वहाडणे फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। माणुसकी हा माझा मूळ धर्म आहे। दुसऱ्याच्या जीवनात आनंद फिरवणे हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे। अवयवदानाने दुसऱ्याच्या जीवनात आनंद फिरवते। मृत्यूपंथाला लागलेल्या व्यक्तीला नवा जन्म देता येतो, त्यामुळे हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे। यावर माझा विश्वास आहे। म्हणून आज मी प्रतिज्ञा करीत आहे की माझ्या शरीरात जे जे अवयव दुसऱ्या मानवाच्या जीवनात आनंद फिरू शकतो अशा अवयवांवर माणुसकीचा पहिला हक्क व अधिकार असेल। मृत्यूनंतर माझ्या अवयवांचा अशा माणुसकीच्या पुण्य कार्यासाठी उपयोग झाला पाहिजे असा माझा आग्रह आहे। माझ्या पुढील पिढ्यांनी या आग्रहाचा मान राखावा म्हणून मी त्यांना सतत स्मरण देतो। पुढील पिढ्यांवर असे संस्कार घडावेत यासाठी मी प्रयत्नशील राहील। पवित्र अण्णांच्या स्मृतीस अभिवादन करतो। आज अण्णांच्या जन्मदिवसानिमित्त कोपरगावचे माजी नगराध्यक्ष विजूभाऊ वहाडणे यांनी एक स्तुत्य उपक्रम ठेवला आहे देहदानाचा। का आत्ताच गावित्रे सरांनी जसं सांगितलं का देहदानाबद्दल अजून आपल्या समाजात ज्या प्रमाणात माहिती व्हायला पाहिजे त्या प्रमाणात माहिती आणि अज्ञान खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आता डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने विचार करून जसं आपण ब्लड डोनेट करतो किंवा धार्मिक क्षेत्रात जाऊन दान करतो तसं नेत्रदान असेल, स्किन दान असेल, बाकीचे आपले जे पार्ट्स असतील किंवा देहदानही करू शकतो का ज्याच्याने आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचणार आहे। आत्ताच एक 5-7 दिवसापूर्वी आपण वाचला असेल का एक महिन्याचा बालक जो मृत पावला त्याच्यामुळे 3-4 जणांना जीवदान मिळालं। ही पेपरमध्ये बातमी आली होती आणि ज्यावेळी त्या बालकाच्या आई वडिलांनी एवढा मोठा निर्णय घेतला तर त्यांचं सुद्धा अभिनंदन पात्र आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जो उपक्रम चालू केला त्याबद्दल मी विजू भाऊंचे असेल बाकी सर्व वहाडणे कुटुंबाचे मी धन्यवाद मानतो का एक जनजागृती चांगल्या पद्धतीने चालू केली आहे। आत्ताच विजू भाऊंचा पण वाढदिवस झाला, त्यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा देतो। आणि त्यांनी त्यांचाही वाढदिवस शिर्डीच्या एक अनाथ आश्रमात जाऊन साजरा केला।
एक चांगल्या पद्धतीने साजरा केला, त्याबद्दलही मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि इथं जे अण्णांवर प्रेम करणारे जे सर्व उपस्थित आहे त्यांच्या वतीने मी अण्णांना अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज आपण या ठिकाणी अण्णांच्या स्मरण दिनानिमित्त वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. जयंती आणि पुण्यतिथी साजरं करणं हे आपल्या समाजाला लागलेलं एक व्यसन आहे. अशा प्रसंगी आपण कुठलं तरी लोकोपयोगी समाजोपयोगी काम केलं पाहिजे हे मनात ठेवून आम्ही कैलासवासी सूर्यभान पाटील वाडणे पाटील फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम आज या ठिकाणी राबवलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाला माननीय नगराध्यक्ष श्री परागजी सन्नान, गटनेते प्रसाद आढाव, नगरसेवक कलुआप्पा आढाव आव्हाड आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रामध्ये झोकून देऊन काम करणारे कोपरगाव शहरामधील एक समाजसेवी डॉक्टर गावित्रे हे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. त्याबद्दलही मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बंधू आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. आज देशाची परिस्थिती बघता धकाधकीचं आयुष्य वाढलेलं आहे आणि इतके सारे वेटिंगला लोक आहेत की ऑर्गन फेल्युअरमध्ये खूप सारे लोक गेले. लिव्हर, किडनी असेल, अनेक हार्टसाठी असेल, खूप सारे वेटिंग लिस्ट झालेली आहे आणि प्रमाण खूप अवयदानाचं कमी झालं आहे. याच्यामागं कारण एकच आहे, अंधश्रद्धा आणि पुरेशी माहिती नाही. या 2 गोष्टी याच्यामध्ये कारणीभूत आहेत. काय काय अवयव आपण दान करू शकतो, काय तुमचा अनुभव तुम्ही काय सांगा? याच्यामध्ये आपल्याला 3 टप्पे पाडता येईल: जिवंतपणी, मृत्यूशय्येवर आणि मृत्यूनंतर. जिवंतपणी आपण एक किडनी देऊ शकतो, लिव्हरचा 1/3 पार्ट देऊ शकतो, या साऱ्या रक्तदान करू शकतो, या साऱ्या गोष्टी करू शकतो. ज्यावेळेस आपण हॉस्पिटल ॲडमिट असतं, पेशंट ICUमध्ये ब्रेन डेड असतं, त्यावेळेस सर्वचे सर्व अवयव आपल्याला दुसऱ्याला डोनेट करता येतात. आणि मृत्यूनंतर आपल्याला नेत्रदान करता येतं 6 तासाच्या आत. त्यानंतर 6 तासाच्या आपलं स्किन देता येते आणि पूर्ण देहदान देखील आपल्याला करता येतं. अवयदानाचा काय फायदा होताना तुम्ही बघितलंय का? आता फायदा तर अनेक कुटुंबाला होतोच, पण आपण आज बघितलं परिस्थिती, आज अंधश्रद्धा खूप सारी वाढलेली आहे. आज आपण मृत्यूनंतर दावा करतो, तेरावा करतो. कुठल्याही व्यक्तीला जाळण्यासाठी आज कमीत कमी 1.5 ते 2 मन सरपण लागतं. सरपण लागतं म्हणजे कुठंतरी आपण ते झाडांची कत्तल करतो, त्यानंतर जी राख आहे ती देखील आपण नदीमध्ये टाकतो. कुठंतरी आपण प्रदूषणाचं देखील याच्यामध्ये खूप सारं वाढवतोय. कुठंतरी या गोष्टी जर अवयदानाच्या वाढल्या, लोकांमध्ये अवेअरनेस वाढला, तर निश्चित या देखील गोष्टी कमी होण्यास मदत होईल. आता महाराष्ट्र शासनाने जे आहे अवयदानाचा फॉर्म भरण्यासाठी हा QR कोड देखील आपल्या वेबसाईटवरती, नोटोची जी वेबसाईट आहे याच्यावरती टाकलेला आहे. याच्यावर ऑनलाईन देखील आपण फॉर्म भरू शकतो. याच्यावरती आपल्याला आधार कार्ड सारखंच एक कार्ड देखील आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करता येतं. आणि मी सांगितलं तुम्हाला मगाशी की आपलं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या शरीरावर आपला अधिकार आहे. मृत्यूनंतर आपले नातेवाईक हा निर्णय घेतात. आपला जर कधी मृत्यू झाला तर नातेवाईकांना ही गोष्ट माहिती असावी, म्हणून आपण कधी ऑनलाईन फॉर्म भरला आणि त्याचं कार्ड जर आपल्या खिशात ठेवलं तरी कधीही चांगलं. नेत्रदान कुठं कुठं करता येतं काय? नेत्रदान आपल्या 6 तासाच्या आत करता येतं. 2 वर्षापासून 80 वर्षापर्यंत. जसं मोतीबिंदू आहे, ज्याला चष्मा आहे, त्याचं देखील करता येतं. नेत्रदान आपल्याला घरी देखील करता येतं, स्मशानभूमीत देखील करता येतं. एक 10 मिनिटाची फक्त प्रोसिजर आहे. मी स्वतः, मला कधीही कॉल केला तर मी कधी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. स्वतः त्याचं ट्रेनिंग घेतलं आहे. गव्हर्नमेंटचा ऑथराईज माणूस आहे मी, आणि 10 मिनिटात पूर्ण प्रक्रिया होते. आणि जे कोणी अंध लोक आहेत त्यांच्यासाठी याचा उपयोग होतो.